म्हणायचं कधी कधी की आपल्याला जेव्हा कधी राग येतो तर मग आपल्यासोबत होत काय आहे, म्हणजे आपल्याला राग इतका का बरं येत आहे. जनरली तर आपण असं रागत नाही येत, मग असं राग का बरं येत आहे. तर याचं कारण हे होऊ शकते की तुम्हाला राग आला तर जनरली एक मॅच्युअर माणूस किंवा व्यक्ती असं नाही वागणार, उद्धट बोलणार नाही, मारणार नाही, शिव्यागाळ करणार नाही, या सगळ्या गोष्टी नाही करणार एक मॅच्युअर माणूस. पण जेव्हा एक इमॅच्युअर माणूस असतो किंवा व्यक्ती असते तर ते काय करणार, या सगळ्या गोष्टी करणार. मग मॅच्युअर आणि इमॅच्युअर माणसामध्ये फरक हेच की जेव्हा तो रागात आपल्यासोबत वागतो तर तो कसा वागतो, त्याच्या वागणुकीत काय डिफरन्स आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. खरं व्यक्ती कधी दिसतो आपल्याला, जेव्हा तो रागात असतो किंवा सॅड असतो. जसा तो बिहेव करतो आपल्यासोबत त्याच्या रागामध्ये, तेव्हाच आपल्याला समजून जाते की तो व्यक्ती आपली किती रिस्पेक्ट करतो आणि किती नाही करत. एका रिश्त्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असते, आणि म्युच्युअल रिस्पेक्टच नसली तर त्या रिश्त्याचं काही इम्पॉर्टन्सच नाही आणि त्याचं समोर जाण्याचं काही भविष्यच नाही दिसून येत. म्हणून रिस्पेक्ट हे खूप जास्त गरजेची आहे. आणि जेव्हा कधी आपण अशा गोष्टींबद्दल बोलतो, जनरल गोष्टींबद्दल लाईफमधल्या, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लाईफमध्ये लाईफच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला लाईफच नाही आहे तर मग आपण जगत आहोत नाही काही कामाचे. तर हर वेळेस जेव्हा कधी आपण सकाळी उठतो तर एकच गोष्ट म्हणायची, थँक्यू फॉर दिस डे, आजच्या दिवसासाठी धन्यवाद. कारण सगळ्यात चांगली गोष्ट जी आपल्या आयुष्यात आजच्या दिवशी घडली ते म्हणजे आपण आज जागलो. कारण आयुष्यात किंवा या जगात आजच्या दिवशी असे काही लाखो लोक आहेत जे उठलेच नाही त्यांच्या झोपेतून, किंवा आज ते मरण पावले, पण आज आपण जिवंत आहो, आज आपण उठलो, हे सगळ्यात चांगली गोष्ट या आयुष्यातली, या जगातली, या दिवसातली. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण देवाला हेच म्हणलं पाहिजे की थँक्यू फॉर दिस डे, आजच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला जे आज आपल्यासोबत आहे, जे लोक आहेत, ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहे, जे काम आपण करत आहे, त्यासोबत समाधान राहण्यामध्ये, जे पैसे आपण कमवतो त्यामध्ये समाधान राहून आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी काम करणे, हेच करत राहावे. कधीच आपल्याजवळ जे आहे त्याला कमी जास्त नाही म्हणावे, कारण मग आपलं समाधान कुठेच नाही होत. कारण लाखो करोडो कमी पैसे जरी कमवून घेतले तरी त्या गोष्टींचा अर्थच नसतो, कारण आपण मग धावतच असतो, अरे हे करायचं ते करायचं ते करायचं, आणि त्याच्यात आयुष्य निघून जाते आणि आपल्याला समजतच नाही का सुखी कधी राहावं. तर सुखी आणि समाधानी कधी राहायचं, तर आजच्या या मुमेंटमध्ये, प्रेझेंट मुमेंटमध्ये, आणि ज्या गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं, जे आपल्याला मिळवायचं आहे, जितका पैसा कमवायचा त्यासाठी काम करायचं. पण समाधानी कशात राहायचं, ज्यावेळेस आपल्याजवळ जे काही गोष्टी आहे. कारण आयुष्य कधी पलटेल, का होईल, आपल्याला काहीच समजत नाही, काही माहीतच नाही. तर प्रत्येक वेळेस थँक्यू म्हणायचं गॉडला की आज आपण उठलो. दुसरी गोष्ट, आपण सुखी राहून ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्यासाठी काम करत राहायचं. बेस्ट विशेस.